माईकला भेला काय नाही याला काय माहिती नाही नाही मी धरते गाणं म्हणलेलं माईक होय त्याला माईक म्हणा की मग गाणं म्हणा गाणं चालू करा होय का म्हणा गाणं आपलं अंबाबाईचं हा अंबाबाईचं आपलं तुळजापुरात पहिला व्हिडिओ अंबाबाईच्या गाण्यापासून होय पहिला व्हिडिओ अंबाबाईच्या गाण्यापासून चला आंबा माझीला न बालाना म्हणू का तुझं गाणं वेणू माझीला न बालाना म्हणू का तुझं गाणं म्हणू का तुझं गाणं ग मळवट किती छान म्हणू का तुझं गाणं ग मळवट किती छान म्हणू का तुझं गाणं ग म्हणा तुम्ही आंबा माझीला न बालाना म्हणू का तुझं गाणं वेणू माझीला न बालाना म्हणू का तुझं गाणं पडका पैसा हेच हा, का गोलछिद्र असलेला एक पैसा द्यायचा कांद्याचा पुडी गुळ द्या हा. दुकानात पुडी कशाची पुडी चहा पुडी दहा पैशाचा गुळ द्या आणि 5 पैशाची पुडी द्या. पहिलं किती द्यायची साखर दुकानात? नव्हती तेव्हा. साखर पुडी द्यावा. ती पण कोणचा प्यायचा? आम्हाला गोरगरिबाला सुळानाचन करायचा दुष्काळ दुष्काळ बघितला असेल की तुम्ही दुष्काळ बघितलं खडी दुष्काळ खाल्ली आहे, सुकडी खाल्ली आहे, काय सांगावं आता? हा सुकडी खाल्ली सुगडी खाल्ली खाल्ली काय सांगावं? खाल्लं हा आता मी बिल्डिंग टाकली कसली त्यात भात आली. ती तुम्हाला होते ताकद येत होती अंगात ही काय खायला सुकडी चांगली होती एक माप दिलं अजून एक माप देते ती काय काय असली आम्ही कंडिक्शन काढली तळ्याच्या त्या, म्हणा जागदाळ्याच्या, मराठ्याची आहे आणि मागाच्या त्या, आणि दशमुखाच्या, आणि डवऱ्याच्या, आणि गायकवाडाच्या. बर 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 मी मग सगळे मिळून खाऊ म्हणा की शेवटी माणूस हे काय म्हणायचं कोण कसं काय असेल कसं काय असतं खुरपाला बिरपाला गेला असेल का जात पहिले? होतो कुरबाला, आता देव जरा दिसेना या डोळ्याचं ऑपरेशन. होय. हा. तुम्हाला लेख एकच आहे. कुठं असते कुठंच असते बर 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 रायबर गडावरी झेंडा फडकत किल्ल्यावरी रायबर गडावरी झेंडा फडकत किल्ल्यावरी ए शिवाजी आराधी झाला त्याला खवड्याची मारलेली ए शिवाजी आराधी झाला त्याला खवड्याची मारलेली ए रायबर गडावरी झेंडा फडकत किल्ल्यावरी ए शिवाजी आराधी झाला त्यानं खवड्याची मारलेली ए शिवाजी आराधी झाला त्यानं खवड्याची मारलेली शिवाजी आराधी झाला त्यानं बाजू बंधलेला ए शिवाजी आराधी झाला त्यानं बाजू बंधलेला ए रायगड गडावरी झेंडा फडकत किल्ल्यावरी ए रायगड गडावरी झेंडा फडकत किल्ल्यावरी ए शिवाजी आराधी झाला त्यानं किल्ला जिंकिला ए शिवाजी आराधी झाला त्यानं किल्ला जिंकिला आई राजा भवानी माता की जय. कुठं शिकला गाणं का तुम्हीच बनवलं? असं आमच्या आम्ही गाण्याला गेले अरे आईच आमच्या आराधीन होती आमचा बाई सुरवशी हा. त्यांची तुम्ही स्वतः बी बनवलं असेल की गाणं असं? मग स्वतःची काय ती स्वतःचे. पहिलं ते ह्याच्यावर बी म्हणत होते की जात्यावर जात्यावर. जात्यावर हे रानात कौलांत पुन्हा कुठं जातो आम्ही जर्मन. खुरपिताना म्हणायची ती. नाव किंवा जुनी येत आहे का आजी एखादं नाव काय जुनं नाव घ्यायला नाव घे. घ्या एक नाव याचं नाव आलं आता. चांगलं घ्या जरा मोठं जुन्या याच्यात अजून सुटलं येते आम्हाला. हा देशमुखाच्या म्हणल्यावर मग काय देशमुखाचं नाव सावकार झाले ना मग काय जीवन जीवन जाते खिडकीवर पाहते खिडकीला 3 तारा कटीला घुंगर 12 पान खाते करकरा घाम येते दरदरा काढते पदूर घालते वारा आतळे पतळे पतळ भात भातासारखं तूप तुपासारखं रूप रूपासारखं जोडा इलाच्या टोपीला मोत्याचा तोरा वा 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 वा
छान छान छान, घेतलं. छान. भारी घेतलं नाव हा आजी वय किती असेल तुमचं? 65. 65 म्हणजे माहितच आहे का तुम्हाला? शाळा शिकला का तुम्ही? काहीच नाही. कसं काय? घातलं नाही. लहान लहान भाऊ त्यांना 2 भाकरी घालायचे. हा. आमची आई जायची दह्याचं टोपलं घेऊन. होय 10वी शिकला का तुम्ही? पहिली 10वी झालेली आहे त्यांची. होय कुठं शिकला असं? कुठं शिकला शाळा? गाणं म्हणावं गाणं शाळा कुठं शिकला? नाही आवाज निघत शाळेला शिकला. मी मॅट्रिक शिकलो मॅट्रिक पहिली जुनी कटारीच्या गिरणी पासल्या शाळेत शिकलो. तुळजापुरात इथं होय. आणि माहेर कुठलं आहे तुमचं? माहेर ही आजोळ आहे, माहेर उस्मानाबाद आहे होय. आणि सासर डिंबळी आहे. आता धाराशिव नाव झाले उस्मानाचं. धाराशिवच नाही नाही दंड घेत नाही नाही, ते. नाही, काय नाही त्यांनी. दंड घेत नाही ते पण नाव झाले असं. हे आता वहिनी तुमच्या पहिल्यापासून पण कागदा आता धाराशिव झाला आता पहिलं. मग पहिलं काय म्हणत बी होती शाळा शिकल्यावर काय नोकरीचं ते काय बघितलं का? उगाच शिकलं. लवकर कुठं? तिथं कृषी मध्ये होय. शाळेत बरोबर पगार मग आता पेन्शन आहे का पेन्शन नाही? आहे की पेन्शन बी आहे का? अरे मग काय आजी सुशिक्षित आहे जुन्या काळातल्या. जुन्या काळाचं सुशिक्षित. उगी घरी करमत नाही म्हणून येऊन येऊन बसायचं. बायात बसायचं बरं आहे, बरं आहे. दारा जाऊन रोज काय बसायचं. नाव आहे तुमचं? कुसुमबाई हरिदास माळी बर बर बर. माळी. नोकरी बी केल्या म्हणा की जुन्या काळापासून. किती आहे जन्मतारीख तुमची? एक मुलगा आहे बघा, त्या मुलाला दोन लेकरं जन्म आहेत. तारीख हा, नाही, जन्माची तारीख माझी जन्मतारीख 1948 आहे. 48 म्हणजे काय? मग तुम्ही ते ह्याचा काळ बघितला असेल रजाकाचा कोणी बघितलं असेल तुमच्यात? रजाकाळाचा आम्ही जन्माला होतो. हा रजाकाच्या ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे का रजाकाचं? काय रजाक आणि मी लहान होते 6 महिन्याची म्हणे हा, तेव्हा. रजाकारात 6 कोणी महिन्याची बघितलं काय तर होते रजाकाचं? म्हणे. तुम्ही बघितलंय? तुम्ही बी नाही का? तुम्ही आम्हाला माहित नाही. काय रजाकाचं म्हणजे काय म्हणते ते? रजाकाराच्या काळातलं काय कुणाच्या ध्यानाचं राहिलं आम्ही काय शिकलेला नव्हे, पण काय म्हणते ती रजाकाचं लय जुलूम करत होती, अत्याचार करत होती तेव्हा असं काय काय आठवतंय का? आठवते का तुम्हाला? मारीत होते मुसलमानाचे हा. मराठी लोकांना लेकरं असे बिताडाला खावायचे आणि खेळाबा असं तुम्ही बघितलं का? असं ऐकलं फक्त? ऐकलंय. हा. आम्ही लहान होतो बाळू त्यात जन्मलेलं. हा, मग आम्हाला तुम्ही बघितलंय काय- का? आमच्या आई वडील सांगतात कळते होते मी चांगली. कुठं बघितलं? इथंच का? इथं नाही माहेरात माहेरात कुठं कोणचं माहेर आहे तुमचं? तुमचं माहेर कोणतं माहेर आहे? कोणचा आम्ही कासारे कासारे कासारी कासारी. हा बर. काठी बसली. हा. हा तिथलं आहे का? तिकडे बी होता का राजा? मग हिथलं कळाल्यावर तिकडली लोक पळपळ गटोळी बांधून जात होती तिकडे होय, होय. आणि स्वतः गेलेला होता. हा. तिकडे इंग्रज होतं. तिकडे इंग्रज होतं का नाही? इंग्रजाचं काळ होतं तिकडे. आपल्या आपल्या गाणं गोताकडे जायचं बर बर बर. असं होत. मग तुम्हाला लेकर मला 3 पुरी आहे पोरग नाही का? बर जात वारलं नातू आहेत आता होय. आजी तुमचं काय तर सांगा. माझं काय सांगू जन्म इथंच झाला इथंच चालला बाबा ऐकू येतं का? पूर्ण नाव सांग माझं हितच आहे हा माहेर हितच आहे नांदायचं हितच आहे हा बर. हा मग ऐकू येतं का अजून तुम्हाला? येत ऐकू येत आहे जन्म कितीचा सालचा आठवते का? कोणाला आठवा लागली नाही. पण आई बाप मरून गेले होय, आई बाप बरं, मरून गेलं 6 महिन्याचं असताना आणि कुणाला मग काय कोण सांभाळलं? चुलत्यानं सांभाळलं हा चुलत्यानं सांभाळलं 6 महिन्याच्या असताना पाळण्यात टाकून लगीन लावलं हा अरे बापरे. पाळण्यात. हा नवरा होता मग काय करावं नवरा आंधळा? आंधळा होता होय. मग ते पुन्हा तसंच का लग्न म्हणजे इथंच नांदावं लागत मग काहीच दिसत नव्हतं का? नव्हतं दिसत नवऱ्याला काय हा आणि मग कसं केलं लगीन का? आयुष्य कसं काढलं है की नाही? लग्न असं काम करूनच काढलं ना काय शेताचं का पोटात काय तुम्ही पाळण्यात होतो तेव्हा ते किती वर्षाचं होतं? 16 वर्षाचा होता मग नवरा आणि तुम्ही पाळण्यात तेव्हाच लग्न केलं? हा 6 महिन्याचा असताना लगीन झालं. हा काय कष्ट भोगले असतील सर. मग काय करावं मग 2-3 पोरी झाल्या पोरग एक झालं बर बर. मग तुम्हाला कळल्यावर
कळल्यावर काय काय म्हणलं करायचं? नाही? नादात नाही, नादात नाही. तुम्हाला काय पहिली सांगितलं? माणसं म्हणायची, हा. तुला उभं मला राहायचं. कवनाचे पाय तोडून, हा. असं कवनाचे गुडघे पुसून खाली. बर बर हा चुलता म्हणून थोडीशी कुऱ्हाड घेऊन हिंडत होता. हा हा इथून हल्ली की काय नाही, इथून पाय तोडतो न टाकतो हिडी. म्हणायचं मग तुम्ही बिहून आपलं काय करा तुम्हाला वाटलं नाही का असं लगीन मग बाया ते म्हणायच्या की आंधळेपशी कशी राहते काय राहते राहिल्याशी भागाय का नाव शेवटी कमवा. कड्याला लावलं म्हणायचं लावलं. आणि कधी वारलं ते आता लंडी झालं 20-25 वर्ष होत आल्या हा. मारून. म्हणजे जन्मल्यापासून एकटंच म्हणा घे हा असं झालं म्हणा भाऊ नाही बहीण नाही ना कोण. मुलगा आहे मावस बहीण आहे. लेकं झाली. मग चांगलं आहे का आता लेख ते सगळं व्यवस्थित आहे सगळं पोराला 3 पोरं आहेत. बर 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 शाळा शिका बोल मुलगा नाही का नाही इथं नाही पुरी लांबायच्या तिकडे येत नाही त्या सांभाळीत नाही त्या मला हा हा. आणि चांगलं घरी सुख असल्यावर इथं येऊन कशाला बसतंय सांगा होय की? मला वाईट होत आणि हे वाईट जमीन जमीन थोडे आहे होय कोण करते मग होय कोण आहे करायला कोण नाही सौतीला झालतं पोरग ती पण मेलं सौतीच्या सुनानं तिकडे जोड जवळ्याला ते सासू सहित नेट सगळे उद्या बरं का ह्यांनी बोलायला होतं. असलं होतं जाऊ द्या रडू नका आता हिथं हिथं ह्यांच्यात बरं वाटत असेल की जरा बसल्यावर रोजच येत असेल की हिथं ह्यांच्यात सांभाळून घेत जावा जरा सांभाळून तर घ्या एकमेकीला लागून राहत जावा आता सांभाळून घ्यावं लागतं की आमचा आता इथं जन्म जायचा आहे की. मावशी अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस भारतरावांचं नाव घेते मला नाही आळस हा लय जोश मध्ये घेत जावा आणि हे मला 5 मुली येत्या 1 मुलगा आहे बर बर नाश्त्याचं धंदा आहे तिथं मालक हा हॉटेल आहे का नाही घरी बनवून देतात तुळजापूरला स्टँडवर असतंय गाडा घेऊन बर बर आणि मालक सायकलीवर इकते सायकलीवर हा सायकलीवर राईस वगैरे असते हा राईस त्यांचीच हा. दालच्या शिरा उपीट पोहे मग काय बरं आहे भजे की मग. बरं आम्हाला कधी बोलवा या की असंच या बनवून देते बर 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 हा. सगळं आम्ही 3 बी राबता 2 वाजता उठता रातच्याला बर बर पोरग जातय 4ला पाठ 4ला मालक जाते ती 6ला बर बर 4 पोरींची लग्न झाली 1 ईडी आहे ईडी म्हणजे काय झाली ईडी म्हणजे मुख्य आहे बोलता येत त्याला काय नाही ते हा. सोडीत करते हा. नाहीतर मी तेव्हा 1 इमपी पासून जाऊ मागते हा. जर्मनची इमपी हा. 2 तुकडं 10 पैसे 5 पैसे असलं मालक आहेत का ही मालक आहे. हा. आम्ही काय केलं? आम्ही आता त्याने नाश्ता देतो म्हणले ते बरं का आम्हाला मग आम्ही आलो इथली यायचं काक्रम. हा. बसलो गप्पा मारत सगळ्या आजी बरोबर सगळं जुनं पुराण तिकडं उकळून बरं काढलं बरं सगळं. तुझं एक गाणं ठोका. हा. तुम्ही बी आरती जैन म्हणतो मग ते नाचतं बर 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 मग काय गाठोडी गाण्याला बघा एक तर भारी आहे बसल्या गाण्याला जशी हात वाजवत तशी काय गाणी. असतं अजून गाठोडी गाठोडी म्हणजे आवाज जास्त किल्ल्यातलं गाणं म्हणत होते, मी नको म्हणलं. म्हणायचं. किल्ल्यातलं गाणं किल्ल्यातलं गाणं हो गाठोडी म्हणजे गाठावर गाणी नंबर 1 गाठोडी गाणी ती म्हणजे साधा आता फक्त म्हणलं, picture मध्ये गाठोडी लय भारी. कशी म्हणत ना, आपली साधी सुधी गाठोडी गाणी असं एक म्हणतात. म्हणा की मग कडव बारक गाठोडी गाणं कसं असतं म्हणजे आम्हाला बी गाणं नाही ना. शिवशक्ती आदिमाया अंबा जन्मली हो माते वदिला मंच्या सुरलईत जी 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 अरे शिवशक्ती आदिमाया अंबा जन्मली हो माते वदिला मंच्या सुरलईत जी 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 पिवळ पितांबर नेसून अंगात चोळी घालून दरीवर पातळ कागद जी 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 अरे पिवळ पितांबर नेसून अंगात चोळी घालून दरीवर पातळ कागद जी 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 अरे आंबला टोप शोभतो त्यामध्ये हिरा चमकतो हरिरत्नाचा ढळ देतो जी 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 मावशी मग बरं वाटलं का आजी आता ही व्हिडिओ तुमचा जाते सगळीकडे चांगलं केलं. लांब लांब जाऊ द्या का हा? बिनधास्त जाऊ द्या.
नाही तुम्ही काय ब्यायचं तुम्ही काय काय करणार आम्हा? हा ब्यायचं काय बोललं की नाही तुम्ही काय हाय हे त्यांचे काय आजी मतदान आहे का मतदान आहे का तुम्हाला केलं का मतदान मध्ये नंतर त्यावेळेस कुणाला केलं हे. नाही कसलं विचारायचं नाही ना एक जण सांगा कोणतरी कुणाला त्याला माहित आहे गुप्त मतदान पद्धती का नाही सांगायचं नाही पहिल्यापासून का नाही सांगू नका. मतदान सांगायचं नसतं का नाही आपल्या आपल्या हा बरोबर आहे. त्यांचं बरोबर आहे मतदान सांगितलं डोसकं पकडलं. हा बरोबर आहे. कोण वाचतंय आणि कोण मरतंय हा. असं होईल हा, त्याच्यापेक्षा नव्हतं तुम्ही सांगितलं पण आपल्या कायद्यातच आहे की गुप्त मतदान आपल्या पण जायचं गपचूप करायचं. हा दान आहे ते गुप्त दान मतदान तुम्हाला की गुप्त दान म्हणे. हा आपल्या आपल्या काळजातून आपल्याला माहित आपल्याला काय माहिती करा, आहे. तुम्ही आम्हाला बी एक काय काय दान द्या जरा आम्ही जातो आता घेऊन. आसामाचा येडा आहे पान म्हणजे खायचं असतं भाऊ, इकडे थोडंसं वा. कशाचा येणार आयसाबाचा म्हणजे आंबवायचा हे आहे. बघा जांभूबाईचं पान लावून इडा असं निवड असलं का ती इडा द्यावा दोन टायमाला येडा आहे तो. आणि तिचा इडा तुम्ही खावा हा. सपक सूळ लागतं ते रस सुद्धा निघणार नाही हा. आधी चावून घेते रस तुम्हाला कुठल्या सगळं त्याची राव. सगळा रस घेते कशाचा येडा म्हणलो पानाचा इडा. आसामाचा येडा. काय दुसरं आई साहेबाचा म्हणलो आयसाबाचाच म्हणता आयसाबाचा येडा आई साहेबाचा तुम्हाला आई एवढं का ते रस निघाला तर बोला इकडे जीव घातला की बरं येडा द्यावा लागतं गिळायचा. कधी भेटता येते संध्याकाळी सकाळचा गेला आता संध्याकाळी नगर पान नका माम तुम्हाला पान नको सुपारी खाल्ली की पण खात नाही ती. सुपारी. पैसे दे ना. बरंच तर आमच्या आईने निवड 5 पोळ्याचा होता आणि संध्याकाळी भात हा तिकडं 5 पोळ्या संध्याकाळी भात बरं, ही जी अंबाबाई हा. म्हणजे तुळजापूर आणि ही दाखलं तुळजापूर दाखलं तुळजापूर ही सुद्धा तुळजापूर ठेवलेली आहे ही. हे ही नांगरते निघाली इथं हा सुद्धा तुळजापूर म्हणते त्याला मग जिथे कशी निघाली तिथे ती घेऊन माणसं हिथं बार काय होती. ते बार ही ती माणसं तुळजापूरची हित होती राहायला हा ती अंबाबाई तिथं निघाल्यावर पुन्हा हितली माणसं तिकडे गेली ती पण निघाली तिथं हा तिथं निघाली ती पण- पारामध्ये हा होमापाशी पार नाही का ते खूप आता त्याच्यात निघाले हा, अजून एक आहे तिथं छोटी आहे बर 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 पण तिनं आता निघाली शिव नाही ती काढीत हा. तिनं आपल्या आपल्या मनाने निघाली बर बर असं आहे आणि वारीला जात नाव का सगळे हा. वारीला जाता की बर पलंपालकीला जाता जळ गागरीला जाता यात्राला जलियात्रेला. पलंपालकीला बी पंढरपूरला जाता पण निघाली मूर्ती देवीची हा. मध्ये होतं की टीव्हीला पण आता मला पायऱ्या उतरणं होईना सगळी सेवा तिने लहानपणापासून भरपूर केली बाबा आता होईना मला. पाय गुडघे गेलं दुसरं काय नाही गुडघे गेलं हिंदी मूर्ती सारखीच आहे सारखी जात दुष्काळ साडी निर्मल झालंय जन हा लग्न दुष्काळ झालं लग्न हा. 72 दुष्काळात माहेर कोणचं म्हणलं तुमचं तुळजापूर आणि दुसरं दिले सुरदे वेगळा सुरडी. हा दुष्काळ पडला मग कुठं जायचं आता खायला पोटाला हा. म्हणून मी म्हणलं चला आपल्या तुळजापूरला आमच्याकडे माहेरी मग इथं बागलं इथं का करून खाय इथं भागलं हा. 12 वर्ष या तेलाच्यात नोकर राहिला नवरा हा मला म्हैस घेतली हा. एका म्हशीवर 30 म्हैस केली हा हा. मग लय मग विस्तार वाढला आणि आता का नाही पोरगत सून चांगली नाही म्हणून सब काट ही मला बसायचं कशाला असतं इथं आता पोरग ऐकत घेता येईल काय करायचं पोरग हा एकच पोरग आहे हा. पण लय कडू हा हा. मग आता कुठलं हिथंच राहतंय कुठं राहतंय इथं माझ्या बहिणीला राहते. कुठे जाते? सांभाळत नाही आता नाही सांभाळत आमच्या मी बाजूला दोघं नवरा बायको स्वतःच्या लेकराला सांभाळत नाही त्यांना एकच पोरग आहे त्याला हा पण सांभाळत नाही पिशवी भरून खायला आणतो हा. आणि 3 जण खाते ते एक पोरगी आणि दोघं नवरा बायको हा. ही पोरग कुणाच आहे हा इथं बसल्यावर परक्याला देतो का नाही तुम्ही ती देत नाही ते हा त्यांच्याकडे असतो माझ्याकडे आहे हम्म. महिन्याचं असताना लेकरू सांभाळले मी म्हशीच्या दुधावर हा हा आता लग्नाला आलाय पोरग हा हा आता ते 13 शिकला हा आता बाबा म्हणलं शिकायचं का तुला हम्म. आजे
आता तुम्ही थकला हम्म. अण्णा तर कुठं कामाला नाही ते चांगलं झालं की मग आता मला पैसे हम्म. कोण देणार मग काय करतो अचानक आलेले आहेत ते. कुठे बी दुकानात सांगायला आता करताना मोरी पैसा पाहिजे का ना आपल्याला शिकायला सांगा पाहिजे. मग इथपर्यंत शिकवलं नाताला सुद्धा हा. पण पुण्या लेकाने बी दिली नाही सुनाने बी 5 पैसे त्याला दिले नाही. हम्म. बोलत नाही ते साधं हम्म. अरे जा दिले तिकडं थोडं जेवावं इकडं थोडं जेवावं दोन्हीकडे बी जेवायचं कोणीकडलं होईल कुठं आहे आई बाप मला दाखवून दे की हम्म. मी जगतीत आहे तिचा हम्म. मला माहित नाही ना. हम्म. काय करा आता आपण लुटून लावावं कुठं लावावं लुटून मग आता इथंच राहता तुम्ही त्यांनी तिकडे राहते मी नेताजी नगर तिथून येतो का इथं हा तिथं मी जागा घेतला हा 5,000चा कधी तवाच्या काळात आता घेतलाय नवीन आता 25 वर्ष झालं 50-25 तरी बी भरपूर वर्ष झाली हा तवाच बी 5,000 म्हणजे काय थोडं झालं का हा. तवा खरेदी सुद्धा हा. हा. हम्म. मग कुठं टांग मारायचे बरोबर. आम्ही दोघं आणि तुम्ही माग वाढता आम्ही मोहरी वाढायला की माग वाढतो कुठवर वळी करायचं मग हम्म. हम्म. मग आता व्हिडिओ बघू द्या का पोरानं बघू द्या की काय करतो हा. आता देखत मी कुठल्या कुठे जातो त्याला मी भेट नसते हा. आपल्या नवरा चांगला असला त्याला कोण पुढच्या लेकराला भेटले पाहिजे. माझ्या नवऱ्यानं अजून अडविलं नाही तू कुठं चाललीस काय नाही हा. त्यांनी कुठं असते ते नवरा तुमचं माझ्या काय करत होते तुम्ही मजुरी अशी बाशिंग बांधलाय बापान किती वयात झालं तुमचं लय तिला आता तुम्हाला सांगते माझं 9 वर्षात लगीन केलं हम्म. आई वडिलांनी हम्म. का तर आत्याच्या घरात दिले म्हणून हम्म. नवरा तसला दारुड्या हम्म. दारू पिऊन झोपायचा 3 लेकीचे लग्न असंच भटीवरचं कुठलं 10 पैसे उचललीस पैसे उचल लेकीचे लग्न केले कसे तरी लेकीला लेकरं झाली आता कोण कसला एखादा दारुडा निघाला एखादा चांगला निघालाय जावाय तरी का आपण चापटून खडा बघितला म्हणजे काय ती पोटातलं बघितलं का पाहिजे. 2 पोरं आहे ती दोन्ही बी ड्रायव्हरच आहे ती एका परत अजून लगीन झालेलं एकाच झाले मग तुम्ही त्यांच्यापाशी जाऊ का पोरं पोरांपाशी ती परत पोरगा आहे बरोबर मग हे शेव आपलं आवड उगा बसल्या बसल्या बायापाशी जाऊन बसायचं आपलं उठून घरी यायचं अजून काय काम असले की अजून जाऊन बसायचं अजून घरी यायचं असं मग पण ही कधी गेले मिस्टर तुम्ही मिस्टर आता ह्या करोनामध्ये करोना झालता का कुठल्या हा. दारू पिऊन 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 हा. वेळभर रातभर ती दारू बंदच करायची नाही हा. मग ती काय करोनामध्ये तसल्या बाटल्या मिळत नव्हत्या हा. तांबे कसल्या बी हा. कसली बी दारू हातभटीची दोन्ही माझ्या गेलं आता काय कोणत्या तरी बाया म्हणतात का नवरा मरू दे तर त्यांची त्यांनी दारू कसा का असेना आपलं कसल्या राहू कसल्या दे. कुडाला आता पाहिजे. झाकण पत्र्याचं कसं कुडाला असतंय तसं पण नाही त्याला जगू वाटलं ना त्याला काय करावं मेल्यावर ह्या पराचं लगीन केलं पुन्हा ह्याच्या त्याच्या पाया पडून ह्याच्या पाया पडून मला मग 5 जण भावाचं तिथले 2-3 वारले तर 2-3 आहेत त्यांनीच आपलं पोरगी बघितली टाकला अक्षदा याला वाकला दह्याचा व्यवसाय चांगला चलत होता पहिले तिथं आता ही पावडरच्या बघायला बंद झालं शिवासला घालत होते आई आबाबाईंनी कितीतरी चाळणी झाली म्हणून बंद केलं. बंद केलं मग आता बारकी छोटीशी केलेली आहे त्याच्यावरच आपलं त्याच्यावर आदेश. पहिलं पण आता इतकं दही नाही हम्म. 20-25 शिवसनं मी भरले ती हा. विचार वाजवायला जात होतो की आम्ही शिवासला पंपलाट येत होते आम्हाला काय काय जणांचं ते डोकं हे झालं नुसतं त्यानंच ही गुडघे गेला हा. 2 तावल्या एकटीने न्यायच्या हा. आणि एकटीनं वरी चढून आणायच्या हा. एक 10 शिवसन भरले ते लय कष्ट केलं मग सगळ्यांनी हा? हम्म.